अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्या सत्ता प्रकरणात मी आज प्यारे खानलाही भेटलो. ते मायनॉरिटी कमिशनचे चेअरमॅन आहे. म्हणजे मायनॉरिटीमध्ये फक्त मुस्लिम येतं असं नाही आहे. जैन आहे, पारसीज आहे, शीख आहे, बुद्धिस्ट आहे. ते त्यांचे हित जपण्यासाठी ते पोस्ट क्रिएट करण्यात आली होती की मायनॉरिटीजचे जे काही इश्यूज आहेत. स्वाभाविक आहे, भारतीय जनता पार्टीने त्यांना नियुक्ती दिलेली आहे, ते त्यांच्या वतीने आलेले आहे. तर बोलताना काहीतरी शब्दांचा आपण कितपर्यंत बोलायचं आहे हे यांच्यावर निर्भर असतात. पण मी त्यांना भेटून हेच प्रश्न विचारला. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. की आता मुस्लिम समाजावर इतका अत्याचार होत आहे, ओपनली अशा धमक्या देण्यात येत आहे. ते राणेचा जे मुलगा आहे ते पोलिसांच्या पत्नींच्या बाबतही कशा प्रकारचं भाष्य करतो आणि दर सभेमध्ये जाऊन असं वाटतं की त्याच्यासमोर काहीही मुद्दा राहिलेला नाही आहे. आणि जे स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, स्वतः 6 गाड्या बाउन्सर्स आणि पोलीसवाले घेऊन फिरतात, तो म्हणतो की मला हिंदूंचं रक्षण करायचं आहे. कोणासोबत तुझ्या स्वतःचं रक्षण करू शकत नाही, तू हिंदू समाजाचं काय रक्षण करणार आहे, काय संरक्षण देणार आहे? तर मी त्यांनाही प्रश्न विचारला की या देशामध्ये काहीतरी कायदा आहे ना. मी प्यारे खान साहेबांना विचारलं की हे जे महाराजांनी म्हटलं, रामगिरीने म्हटलं, तर निलेश राणेने म्हटलेले आहे आणि असे अनेक हे जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये बघायला मिळत आहे. बांगलादेशमध्ये काय झालेलं आहे त्याची निंदा मीही केली, आपणही केले असेल, सगळ्यांनी केलेली आहे. कोणीही त्याचं समर्थन करू शकत नाही. पण बांगलादेशमध्ये झालं तर आपण इथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायचं आणि त्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये फक्त मुसलमानांना शिव्या द्यायचं, म्हणजे त्यांनी केलं पाप. आणि आमच्यावर हे बोट दाखवून अशा प्रकारचे हे जे शिव्या देण्याचा कार्यक्रम सुरू आहे, आम्हीही निंदा केलेली आहे. मग तुम्ही आमच्या प्रॉफेट मोहम्मदच्या बाबतीत बोलतो तर कोणीही त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही. आम्हीही आक्रोश मोर्चा काढू शकतो ना, तेच काढणार आम्ही. आमचाही जन आक्रोश मोर्चा खऱ्या अर्थाने एक मुद्दा घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहे आणि मुंबईला जाऊन आम्ही काय करणार आहे. लोकशाही मार्गाने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे की आपण लोकशाही मार्गाने ते काही गोष्टीचा विरोध करायचा असेल ते आम्ही करणार. आणि आम्ही मुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्रींना जाऊन एक संविधानाची प्रत आम्ही भेट करणार आहे आणि ते संविधान त्यांना देऊन आम्ही त्यांना सांगणार आहे की हे देश संविधानाप्रमाणे चालणार आहे. गुंडाराज नाही होऊ शकत. महाराष्ट्रासारखा एक प्रगतिशील राज्य ज्याला आपण म्हणतो की ज्याची एक परंपरा आहे, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव उल्लेख घेऊन आपण आपल्या भाषणाची सुरुवात करणारे हे लोक अशा प्रकारचे गुंडराज महाराष्ट्रामध्ये आणत असेल तर त्यांना एक संविधानाची प्रत आम्ही भेट देण्यासाठी मुंबईला जाणार आहे. आणि दुर्दैवाने महाराष्ट्राची जे पोलीस त्याची एक ख्याती होती, म्हणजे त्यांचं एक अभिमान होतं की देशात सगळी चांगली पोलीस कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मुंबई पोलीसचं तर जगभरात एक नाव होतं. आणि अशा प्रकारे घटना होत असेल आणि पोलीस कोणाच्यावरही कारवाई करत नसेल तर मी काय केलेले आहे की जेव्हा एक IPS ऑफिसर पास होतो तर त्याला एक शपथ देण्यात येते. त्या शपथ काय असतं ते मी काढलेलं आहे. आता त्याला फ्रेम करून मी IPS ऑफिसर्सला देणार आहे की साहेब आपण विसरले असेल की आपण जे IPSची वर्दी घातली होती जेव्हा, तर आपण एक शपथ घेतली होती की इम्पार्शियल आपण कशा प्रकारे आपला कर्तव्य बजावणार आहे. ते तुम्ही विसरलं असेल फक्त राजनैतिक दबावामुळे, तर काय उपयोग आहे त्या वर्दीचा की तुम्ही कारवाई करणार नसेल आणि फक्त IPS IAS ऑफिसर्स म्हणून बसणार असेल. तर मला असं वाटतं की आम्ही जे करत आहे ते संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आम्ही हे करत आहे. आम्ही कधीही कुठेही कोणत्याही जातीचा धर्माचा आदर केला नाही, करणार नाही. विदर्भ में स्पेशली नागपुर डिस्ट्रिक्ट में कितने सीट्स में रिव्यू किए हैं और हम कितना एक्सपेक्ट कर सकते हैं, कहां पे फील करेंगे? देखिए, एक बात आप ये समझ लीजिएगा, हमने महाविकास आघाड़ी को हमने एक प्रस्ताव दिया है
और बहुत संजीदगी के साथ दिया है हमने, क्योंकि हमें मालूम है कि इस राज्य के अंदर इस बार तो भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे और अजित पवार साहब की सरकार नहीं आना चाहिए, क्योंकि किसी के भी हित में नहीं है, न किसानों के हित में है। उन्हें ऐसा लग रहा है कि 1,500 हज़ार रुपये अपनी बहनों को देने के बाद उन्हें वोट मिल जाएंगे करके उसमें। तो उनकी बहनें भी बहुत होशियार है कि इतने सालों के बाद, लोकसभा का इलेक्शन आने के बाद उनकी नज़र अपनी बहनों के ऊपर पड़ी कि अरे मेरी बहनें भी है इतनी सारी, तो इनको 1,500 हज़ार रुपये दो। तो ये 1,500 हज़ार रुपये जो दे रहे हैं ये सौदेबाजी कर रहे हैं कि भैया हम पैसा देंगे, तुमने हमको वोट देना। और उनके बहुत सारे नेताओं ने, ये मैं नहीं कह रहा हूँ, उनके बहुत सारे नेताओं ने, उनका अमरावती का एक नेता है उसने बोला कि नहीं तर आम्ही ते पैसे परत काढणार। औरंगाबाद के अंदर उनका एक भाजपा एमएलए उसने बोला की मिळाले ना, तुझ्या खात्यात आले ना, आता आमचा विचार करा, मतदान आम्हालाच करायचे आहे। म्हणजे स्पष्ट त्यांनी केलेले आहे। तर त्यांना असं वाटतं की 1,500 हज़ार रुपयेमध्ये आपण मत विकत घेऊ शकतो। तो हमारे को अभी महाविकास आघाड़ी की तरफ से कुछ नेताओं के, बड़े बड़े नेताओं के साथ बातचीत तो हुई, मेरी ज़ाती तौर के ऊपर मेरी खुद बातचीत हुई और हमने उनको समझाया कि देखिए हमारी जितनी ताकत है उतनी ही बात करेंगे, उतनी ही सीटों की हम बात करेंगे। अगर हमारी 25 सीटों के ऊपर हमारी ताकत है तो हम 25 की बात करेंगे। हम ये नहीं बोलेंगे कि आपको हमको 100 सीटें दे करके उसमें। लेकिन अगर आप हमको नहीं लेते हैं तो आप हमको एक मैसेज दे रहे हैं और पूरे महाराष्ट्र को मैसेज दे रहे हैं कि हम एमआईएम को इस वजह से नहीं ले रहे हैं कि इनकी कोई ताकत महाराष्ट्र के अंदर नहीं है। जबकि हकीकत ये है कि अंदर से वो भी जानते हैं कि एमआईएम का एक फिक्स वोट बैंक अपने तौर के ऊपर है करके उसमें। सिर्फ इनकी मानसिकता ये हो गई है कि साहब सिर्फ 3 ही कुर्सियाँ लगेगी स्टेज के ऊपर, एक के ऊपर उद्धव ठाकरे साहब बैठेंगे, दूसरे शरद पवार साहब बैठेंगे और तीसरे पे नाना पटोले बैठेगा। मैंने बोला हूँ कि नहीं, अब चौथी कुर्सी भी लगेगी और उस पर इम्तियाज़ जलील भी बैठेगा करके। तो वो हमें बाजू बिठाना नहीं चाहते। वो चाहते हैं कि साहब हम स्टेज पे बैठेंगे और तुम्हारा काम हम इतने सालों से है तो तुमने शतरंजियाँ उठाना हमारे लिए, कुर्सियाँ बिछाना हमारे लिए करके ये काम करेंगे। तो हमने उनको प्रस्ताव दिया, उन्होंने कहा कि हमको थोड़ा टाइम दीजिए, हम चर्चा करेंगे। हमने बहुत टाइम इंतज़ार किया। अब 9 तारीख के बाद से हमने फैसला कर लिया है कि हम हमारा फॉर्म डिस्ट्रीब्यूशन हम शुरू करने वाले हैं। और अब कितने सीटें लड़ना ये मैं और मेरी पार्टी तय करेगी। तो अभी हमारा उसका आकलन चल रहा है। विदर्भा के अंदर कितने सीटें हो सकती है, हमारी विदर्भा की पूरी टीम है, हमने इनसे पूरों से रिपोर्ट्स मांगे हैं, रिपोर्ट्स ले रहे हैं। और जहाँ जहाँ पर भी हमें अच्छे कैंडिडेट्स, मजबूत लोग मिलेंगे, हम यकीनन पूरी ताकत के साथ उतरेंगे। राज्य के अंदर कहीं ना कहीं कोई कायदा है, कोई कानून है, कोई भी कैसे भी खड़े रहेगा, कुछ भी किसी तरह का बयान दे देगा और कोई कार्रवाई नहीं होगी। और इससे बड़ी दुर्भाग्य की बात यह है कि जो इस राज्य के मुख्यमंत्री है, जो सभी के मुख्यमंत्री है, हमारे भी मुख्यमंत्री है, वो जब रामगिरी ने इस तरह का बयान दिया तो वो खुद उस दिन आए और उनको बाजू बिठाकर उनकी पीठ थपथपाए एक तरीके से, और उन्होंने अपने सरकार की तरफ से एक ऐलान जारी किया कि तू बोलते रहे, तुझे जो बोलने का है, जिस मज़हब के ख़िलाफ़, जिस धर्म के ख़िलाफ़ तुझे जो बोलना है बोल, हम किसी के ऊपर भी कोई तुम्हारा बाल को भी कोई हाथ नहीं लगा सकता है करके। तो ये इससे ज़्यादा दुर्भाग्यपूर्ण बात क्या हो सकती है। जबकि हमारी उम्मीद ये थी कि एक सरकार का प्रमुख, एक परिवार का प्रमुख की हैसियत से उनकी जिम्मेदारी थी कि उन्होंने इस बात की आलोचना करना और लोगों से ये कहना कि प्रवचन के अंदर इंसान को इंसान की तरह कैसे जीना चाहिए करके, मनुष्य म्हणून कशा जगता येईल याच्या बाबतीत त्यांनी बोलायला पाहिजे। एक दूसरे के धर्म का पोस्टमार्टम करने के लिए तो प्रवचन होते नहीं हैं मेरे हिसाब से। तो हमारी ये सोच पक्की बन चुकी है कि ये जो महाराज ने जो बोला है ये सरकार के बोलने के ऊपर बोला गया है और सरकार ने अपनी मंशा आके क्लियर कर डाली। हमें बहुत ज़्यादा इसके अंदर तह तक जाने की ज़रूरत नहीं पड़ी। सरकार ने बोल दिया है कि तुम बोलते रहो, हम तुम्हारा साथ देते रहेंगे। अब वो महाराज को सिक्योरिटी दे दी गई है, बल्कि मैंने तो ये मांग की है कि वो महाराज को Z+ सिक्योरिटी दो, क्योंकि सरकारें अपनी कुर्सी बचाने के लिए किसी हद तक भी गिर सकती है। हो सकता है कि कल महाराज की जान के ऊपर भी ख़तरा बनाए, महाराज की जान लेने के ऊपर तक भी वो आ सकते हैं और उसका इल्ज़ाम मुसलमानों के ऊपर है तो ठिकड़ा फोड़ सकते हैं। तो अब वो महाराज की जान बचाने की जिम्मेदारी भी सरकार की है, उसको Z+ दो, Z+ से ऊपर और कोई सिक्योरिटी होंगी तो दो, वरना अपनी कुर्सी, अपनी सत्ता बचाने के चक्कर के अंदर ये सरकार किसी भी हद तक नीचे गिर सकती है। उन्होंने ये साबित कर दिया है।
हाँ, मुंबई हमने 5 दिन का ऐलान किए थे। हम सोमवार के दिन हमारी मीटिंग्स कॉल करेंगे और मीटिंग के अंदर हम एक डेट तय करेंगे। मुझे मालूम है कि हिंदू धर्म के अंदर गणपति का त्यौहार बहुत बड़ा होता है और हम आदर करते हैं आपके त्यौहार का, आपके धर्म का और आपके मज़हब का। मेरे में और रामगिरी के अंदर ये फ़र्क है। तो हम नहीं चाहते कि हम यकीनन हम डेट डिक्लेयर करेंगे और डेट डिक्लेयर करने के बाद हम पूरे महाराष्ट्र से, और मैंने जैसा कहा है, किसी ने कहा है, जिसने ये भी कहा है कि भाई हम मस्जिदों के अंदर चुन के और घुस के मारेंगे। उनके एक भाई ने कहा है कि कौन इम्तियाज़ जलील, तो तुझे बहुत जल्द पता चलेगा कि इम्तियाज़ जलील कौन है करके। जब मुंबई की तरफ हमारी गाड़ियों का काफिला और हम कूच करने के लिए जब निकलेंगे तो कौन इम्तियाज़ जलील है उस दिन आपको जवाब मिल जाएगा। मग मी एक प्रस्ताव दिला होता की पुण्याचं नाव तुम्हाला बदलण्याची हिम्मत आहे का? करा ना त्याचं नाव फुले, सावित्रीबाई फुलेचं तर खूप मोठं काम आहे ना पुण्यामध्ये। तर पुण्याच्या ऐवजी फुले नाव ठेवा। तुम्ही कोल्हापूरचं नाव बदला। नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे, ते नाव बदला ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। मुंबईचं नाव आपण बदला ना। खऱ्या अर्थानं तुम्हाला हे आहे तर मुंबईचं नाव तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, एक MIMचा माजी खासदार आणि MIMचा सदस्य म्हणतो की मुंबईचं नाव तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ठेवा। तुम्हाला फक्त माझ्या शहरामध्ये येऊन घाणेरडी राजनीती करायची होती। अनेक वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे आले होते, काहीतरी त्यांना एक तेढ निर्माण करायचा होता, काहीतरी मुद्दा घ्यायचा होता, म्हणून त्यांनी हे काहीतरी हिस्टॉरिकल त्याच्यामध्ये रेलिव्हन्स असायला पाहिजे। पण काय आहे की ज्यांच्याकडे काही मुद्दे नसतं, ज्यांच्याकडे काही मुद्दे नसतं ना, तर आता तुम्ही बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडला तर सगळं मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये हेच चाललं होतं। मग त्यांनी एक पिल्लू पाठवलं अहमदनगरला आणि पिल्लूला सांगितलं की बाबा तू अशा प्रकारचं एक वक्तव्य कर की ज्याच्यामध्ये की आम्ही मशिदीमध्ये घुसून ते गेलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2nd नंबरवर आला आणि 1ल्या नंबरवर मुद्दा कोणता आला की ते राणेचा जे पिल्लू आहे त्यांनी अशा प्रकारचे हे केलं। तर हे सगळं नाही का सिस्टमॅटिक हे सगळं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।